नमस्कार मंडळी, तुम्ही कधी बनवलात का उन्हाळ्यामध्ये कोशिंबीर? या उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारी कोशिंबीर रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत. स्टेप बाय स्टेप फॉलो करूया. तर इथे आपण चार काकडी घेतलेल्या आहेत, बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत. जर चिरून नको असेल तर तुम्ही किसून घेतलात तरी चालेल. कांदे इथे 2 कापून घेतलेले आहेत मोठे, 1 टमाटर, कोथिंबीर, मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. एवढा सगळा आपल्याला लागणार आहे कोशिंबीर बनवण्यासाठी. कोशिंबीर बनवणं अगदी सोपं आणि ह्या उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारा हा कोशिंबीर रेसिपी सगळ्यांनी एकदा ना एकदा बनवायला पाहिजे. जर तुम्हीही बनवत असाल तर कोणती आणि कशी बनवता नक्कीच मला कमेंट करून कळवा. मी आज बनवत आहे याच पद्धतीने बनवता का आणखीन वेगळी पद्धत आहे, तुम्ही मला नक्कीच कमेंट करून कळवा. तर मंडळी इथे आपण सगळ्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत, ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं. आपल्याला सगळ्या भाज्या आपण यामध्ये घालून घ्यायच्या आणि त्यानंतर कोशिंबीर बनवायचं आहे. अगदी कोशिंबीर बनवणं इतकं सोपं आहे मंडळी, कोणीही सहज बनवू शकाल. ही कोशिंबीर एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. 5 मिनिटात बनणारी उन्हाळ्यात बेस्ट असलेली ही कोशिंबीर कशी बनवायची आपण इथे पाहतच आहात. या कोशिंबीरमध्ये आपण मीठ घालून घ्यायचंय. यामध्ये मिरच्या कापून घातलेल्या आहे, त्यामध्ये तिखट वगैरे अजिबात घालायचं नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये वापरू शकता, तेही लिमिटमध्ये. तर मी ते बारीक बारीक चिरून घेतलेल्या मिरची यामध्ये घातलेल्या आहे, त्यामुळे मी कोणताही तिखट वापरणार नाही आहे. तर त्यानंतर इथे आपण दही घालून घ्यायचे. दही आपल्याला किती हवं तेवढा आपण यामध्ये घालू शकता, कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि भाज्यामध्ये पाणी राहतं त्यामुळे पातळ होतो, तर एकदम घट्ट अशी घरच्या घरी बनवलेली दही मी इथे वापरलेलं आहे. एकदम घट्ट दही बनलेलं आहे, ते दही मी यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी झटपट ही कोशिंबीर तयारच होते. मंडळी तुम्ही कधी बनवलात का अशी कोशिंबीर? बनवला असाल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा की आपण बनवलात म्हणून. उन्हाळ्यात रोज रोज खावीशी वाटणारी आणि पोटाला थंड थंड असं काहीतरी खावं असं वाटतं, तेव्हा ही कोशिंबीर रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हो, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे पहा मंडळी, मस्त अशी तयार झाली कोशिंबीर. यावर आपण बारीक बारीक चिरलेल्या कोथिंबीर घालून घ्यायचं आणि मस्त तयार झाला आपला हा कोशिंबीर. हा कोशिंबीर तुम्ही भातासोबत, बिर्याणीसोबत कसाही खाऊ शकता, चपातीसोबत पण एकदम बेस्ट लागतो. तर मंडळी बघताय काय, तुम्हीही बनवायला घ्या आणि मस्त थंड थंड खा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चला तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.